काय माहित होतं अजित दादाला आता मी पुन्हा मुंबईला येणार नाही, पुन्हा आता दिल्लीला जाऊ शकणार नाही, माहित होतं का? ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं तेरसं होणार आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. माणसाला कशाची गॅरंटी देता येईल? माणसाला माणसाची गॅरंटी देता येत. गाडीत बसून गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर आला, आणि जेवला तर ग्रासगिळी सत्ता नाही हाती. काय गॅरंटी आहे माणसाची? अहो बल्ब विकत घ्यायला दुकानात जर गेला तर दुकानदार म्हणतो 1 वर्षाची गॅरंटी. ह्याची काय गॅरंटी? काय माहित होतं अजित दादाला आता मी पुन्हा मुंबईला येणार नाही, पुन्हा आता दिल्लीला जाऊ शकणार नाही, माहित होतं का? पण काळाची नोटीस आली, संपलं महाराज. 66 वर्षे 6 महिने 6 दिवस पूर्ण झाले, कार्यकाळ संपला, काळाची नोटीस आली, जावं लागते. मग कोणी असू द्या, राजा असो का महाराजा असो, विठाला मरण कोणाला चुकलं नाही हो. कोणी असू द्या, मरण चुकवता येत नाही माणसाला, नाही चुकवता येत. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरण चुकवता आलं नाही. आता याच्या पलीकडे काय सांगू? जगन्माता सीता ज्याची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे, आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण चुकवता आलं नाही. 4 पुत्र त्या काय वाजले स्वयंपाकाचे दशरथा अंतकाळी एकही नव्हता. अंतकाळाच्या वेळेस राजा दशरथाला पाणी पाजायला कोणी नव्हतं. ही देवाच्या बापाची अवस्था आहे. तुमच्या आमच्या बापाचं कुठं घेऊन बसलात? विठाला कशाच्या बाबतीतही वशिला चालेल, मृत्यूच्या बाबतीमध्ये नाही वशिला चालत, नाही वशिला चालत. येथे नाही येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून माणसानं 2 गोष्टीला कधी विसरायचं नाही. एक, मृत्यूला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरायचं नाही. तुम्ही आम्ही जरी मृत्यूला विसरलोत, तुम्ही आम्ही जरी काळाला विसरलोत, काळ विसरला नाही. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ आपली सारखी वाट पाहतो, याचं किती शिल्लक राहिलंय, याचं किती शिल्लक राहिले, ते टपलेलाच आहे आपल्यावर. म्हणून बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही जरी भरायला विसरलोत, बँकेचा साहेब आपल्याला विसरला नाही. त्या अगोदरच नोटीस पाठवते. जेनं जेनं लोन काढले त्याला विचारा ना, 3 दिवसांना अगोदर टेक्स्ट मेसेज पडते का नाही? हा भरा. तसं काळाची सुद्धा नोटीस येत असती. काय नोटीस येते? कानाजवळचा 1 केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस. कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. कानाजवळचा केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस आली. आणि हे सरासरी कोणाच्या ध्यानात येत? हे ध्यानात आलं रामायणामध्ये फक्त राजा दशरथाच्या. कोणाच्या? एक दिवशी राजा दशरथानं आंघोळ केली, आरशात बघून डोक्यात मुकुट घालणार, तेवढ्यात राजा म्हणला, अरे माझ्या कानाजवळचा 1 केस पांढरा झालाय, मला मरणाची नोटीस आली, मला जगून आता काय करायचंय? त्याच दिवशी दशरथ राजा रामाच्या हातात राज्य द्यायला तयार झाला. कधी? एक केस पांढरा झाल्याच्या आपला एक तरी काळा राहिलाय का? हा, पांढरे झालेले काळे करायलेत माणसं. तरी कारभार हातचा सुटते का? हा, अहो नियम आहे हो. आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापांना हळूहळू हळूहळू प्रपंचाच्या बाहेर पडलं पाहिजे. हळूहळू देवाला विनंती केली पाहिजे, देवा बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी.
उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा राहिलेलं आयुष्य मी परमार्थात घालवीन गड्या, अशी देवाला विनंती करीत जात जा माणसानं. ठरलेला आयुष्य, कोणी 50 वर्षात जाईल, कोणी 40 वर्षातच जाईल, कोणी 60 वर्षात जाईल. भाग्य साळाप्पाचं किती 95 वर्ष वय होतं का? भाग्यवान माणसाचे एवढे दिवस जगत असते. तो आज 90च्या पुढं झाला, लय भाग्य लागायले विठाला. 100 वर्षात 2 पिढ्या व्हाल्यात. 100 वर्षात 2 पिढ्या व्हाल्या. त्याला कारण काय तुम्हाला माहिती का? माणसाला दिवस मोपून दिलेले नसते देवानं. काय मोपून दिलेलं असते? श्वास मोपून दिलेले असते. काय दिलेले असते? श्वास. तुम्ही जेवढे श्वास जास्त लवकर खर्च करता का, तेवढं तुमचं आयुष्य कमी होत आहे. तुम्ही तेवढे श्वास किती दिवसामध्ये खर्च करा. म्हणून हे जे व्यसनी लोक आहेत का जास्त, हे जास्त दिवस का जगत नाहीत? त्याचा श्वास जास्त होते. श्वास जास्त झाला की माणूस, म्हणून ते जुन्या काळामध्ये मोठमोठे योगी लोक होते का श्वास रोखून धरीत होते. 1400 वर्षे चांगदेव महाराज का जगले? त्याचा अभ्यासच त्यांनी केला होता. विठाला पण कोणी असू द्या, मृत्यूच्या बाबतीमध्ये मात्र वशिलेबाजी चलत नाही. तसं आता तुम्हाला शास्त्र सांगतो, तसं मरण काळ माणसाला 6 महिन्यानं अगोदर मरण कळत असते. किती दिवसानं? 6 महिन्यानं. तुम्ही म्हणता कसं कळत आहे? त्याचे लक्षण आहेत का? काही लक्षणं सांगतो तुम्हाला. 6 महिन्यानं अगोदर कसं कळत आहे? ऐकायचं असेल तर सांगतो, मग घाबरू नका. आणि घाबरले तरी तुम्ही आम्ही काय राहणार नाहीत, एक दिवस जाणार आहेत. भागवतामध्ये राजा परीक्षितीचा मुलगा जन्मंजय, आणि त्या जन्मंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज मृत्यूचा कालावधी किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले, राजा मरण हे 6 महिन्यांना अगोदर कळतं माणसं. त्याचे काय लक्षण आहेत? म्हणले, लक्षणं सांगतो ऐक. सकाळी सकाळी सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आहे. तू जर पूर्व दिशेला जर निघालास तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण ती सावली दक्षिण दिशेला पडलेली जर दिसली, अशी विचित्र घटना ज्या दिवशी दिसली त्या दिवशीपासून समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणजे आणखीन काय लक्ष नाही. सकाळी सकाळी आंघोळ करायला बसला, बादल्याची बाटल्या जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी हे 2 खांदे आणि मधला छातीचा भाग कोरडाची कोरडा राहतो. असं ज्या दिवशी दिसलं त्या दिवशीपासून समजून चालायचं 3 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले आणखीन, गंगेच्या पात्रातून तुम्ही निघालात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्वच्छ वाळवंट आहे, 1.5 फूट पाणी आहे. त्या पाण्यात डोकावून पाहिलं तर माणसाला माणसाचं प्रतिबिंब दिसतं. पण सगळं दिसतंय, हात पाय छाती पोट सगळं दिसतंय. मुंडकच जर दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्याला मृत्यू. आता मला वाटायला उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात काय की. थोताण नाही हो, हे खरं आहे. आणि हे जर खोटं असतं तर संताचे शब्द खोटे झाले असते ना. तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवतो. त्या अभंगामध्ये ज्ञानोबारायानं मृत्यूचे लक्षणं सांगितलीत. तुम्ही घरी जाऊन त्या अभंग गाथ्यामध्ये बघा. आणि नसल गाथा तर आता ऑनलाईनचा जमाना आहे, गुगलवर मोबाईल ते अभंग सर्च करा तुम्ही. ज्ञानोबारायाचा अभंग आहे. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. म्हणले कानात बोट घाला, मोबाईलच्या ऑपरेशन सारखा आवाज येते बघा, गुंग, नाद तयार होते. आणि असा जर माऊली म्हणले नाद जर नाही ऐकू आला, न दिसता जाणावे 9 दिवस, डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस, भोयाच्या गाठी न दिसता जाना. हे जे भोयाचे केस आहेत का, भोयाच्या गाठी आहेत का, त्या प्रत्येक माणसाला दिसतात. बघा तुम्ही दिसायलात का नाही बघा बरं. पाय लागले लागले बघायला नाही, दिसायला तर घाबरू नका. आणि जर भोयाच्या गाठी नाही दिसल्या
आयुष्याची गणना 5 दिवस समजून चालायचं 5 दिवसात जाणार आहे. आणि आता शेवटचं लक्षण सांगितलं. नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसते म्हणले. आपलाच नाकाचा शेंडा आपल्याला दिसते. बघा तुम्ही दिसते का नाही. आणि नाही जर नाकाचा शेंडा दिसला म्हणा त्याची दिनी राम कृष्ण. सागरीचे अग्रन दिसता नयनी म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्याला दिसला नाही त्या दिवशी समजून चालायचं आता आजच्या दिवशी आपलं काही खरं नाही. समजून चालायचं. म्हणून मी रोज नाकाचा शेंडा बघतो मगच गाडीत बसतो इमानदारीनं. काही खरं नाही महाराज. हम रहे ना मोहब्बत रहेगी दास्ता अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते समा बुझ जाएगी ढलते ढलते. दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. कशाची गॅरंटी देता येईल माणसाला माणसाची गॅरंटी देता येत नाही. म्हणून कधी ध्यानात ठेवा 2 गोष्टीला विसरू नका गड्या. एक मृत्यूला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. विठाला तुकोबारायांना कळलं जीवनामध्ये काही खरं नाही. जीवनामध्ये केलेला फक्त परमार्थ कामाला येत असतो. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. गाव सोडलं पाहुणे रावणे सोडले सगळ्याचा त्याग तुकोबारायानं केला आणि भंडारे डोंगराव भजन करण्यासाठी गेले. तुकोबारायानं जगाला अगोदरच ओळखीलं होतं हे पाहुणे रावणे कोणी कोणाचं नसते. आपलं बरोबर चाललं तर आपल्याला कोणी बी फोन लावित असते. एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका बी कोणी देत नाही. 22 वर्षापूर्वी एक माणूस गरीब होतं त्याला कोणीच विचारित नव्हतो. पण त्याच्याकडे जरासा पैसा आला श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे आदिगण मेलते का. पैसा आल्याच बरे झाले तू हे पाहुणे. समाजाचा स्वभाव आहे महाराज. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी नाही कोणी. जब लग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाई हो सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. हो सब पैसे के भाई. पैसा आहे तोपर्यंत जग प्रेम करते गड्या. एकदा पैसा संपला जगात आपलं कोणी.
अजितदादा गेल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वाटलं आता पक्ष संपला. ना पक्ष संपला, ना राजकारण संपलं, ना निवडणुका थांबल्या. अरे घरातल्याच माणसानं तिसरा दिवस व्हायच्या अगोदर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कोण आहे जगात तुमच्या? सांगा कोण आहे जगात कोणी? राज्याचे उपमुख्यमंत्री गेले तर काही राहून जाऊ शकत नाही. अरे तुम्ही आम्ही तर सामान्य माणसे. कोणासाठी जगायला तुम्ही? कोणासाठी धडपड करायला तुम्ही? या जगामध्ये फक्त तुमचा देव आहे. देव सोडून कोणीच नाही, एवढं ध्यानात ठेवा. विठाला काय शब्द आहेत महाराज तुकोबारायाचे मोत्यासारखे. सोयरे धाईरे संपत्तीचे लोक आणि निर्वाणीचा एक पांडुरंग गड्या आपला. जगात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ध्यानात घ्या. संत आणि भगवंत सोडून आपल्या जवळच कोणी नाही. विठाला हे कळालं जगद्गुरु तुकोबारायाला, कळालं. भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही हो, काहीच केलं नाही. गावात भजन करू लागले म्हणून गावातल्या लोकांना त्रास झाला. भजनाचा कुठं त्रास होत असते का? झाला म्हणले जाऊ द्या. मग पाटलांना आदेश दिला, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. माणसाला त्रास देणारी माणसं लांबचे नसते तर हे आपल्याच जवळचे असते. तर तुकोबाराय कोण कोपलं म्हणले? पाटीलच कोपला म्हणली. आणि पाटीलच होते ना स्वतः. कोण होते? पाटीलच होते ना. आणि आणखीन तुम्ही लक्षात घ्या, त्रास देणारे माणसं लांबचे नसतेतच. इतिहास बघा बरं, कोणत्याही बरं राजकीय क्षेत्रच बघा, जाऊ द्या. राजकीय क्षेत्रात जेवढी मोठमोठे माणसं होऊन गेले का त्यांच्या घात जवळच्याच लोकांना केला. इंदिरा गांधीला कोण मारलं? लांबचे आलते का गोळ्या घालायला? जवळचे अंगरक्षकानं गोळ्या घातल्या. राजीव गांधी बॉम्ब ठुला काय हारात. कधी कधी मला बी हे वाटते हारात बॉम्ब घालून मारलो. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पत्न्या होत्या. एका धर्मपत्नीनं एकीचा होता राजाराम आणि एकीचा होता राजे संभाजी. राजगांधी मांजा पोराला भेटावी म्हणून तिनं जेवणात विष घातलं होतं. आता नंतर महाराजाला कळालं, ते पुढचा भाग झाला. पण मारण्याचा प्रयत्न कोण केला? घरच्यानं. रामाला वनवासाला पाठीलं काय? लांबच्या लोकांना पाठीलं होय? कोण पाठीलं? कोण? घरच्यानंच पाठीलं की हो. म्हणून लांबच्या पेक्षा जवळच्या पासून जरा जास्त सावध राहत जा. ते हिंदीमध्ये मैं नाही बघा, मतलब की दुनिया में कौन किसी का होता है, धोखा वही देता है जो अपना होता है. म्हणून लईच वाजायला ती. जाऊ दे, आवाज आलाय ना? ओके. सावध राहिलं पाहिजे. आणखीन एक शेर आहे बघा, हमें तो अपनों ने लूटा. राहू द्या पुढचा आता. विठाला जवळच्या पासून सावध राहायचं. जवळच्या पासून. तुकोबारायाला डोंगरावर काढून देणारे माणसं लांबचे नव्हते हो. जवळच्याच लोकांना काढून दिलं आणि डोंगरावर जाऊन तुकोबारायानं भजन केलं. काय भजन करायचे तुकोबाराय, आता काय सांगा. हो, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. एके दिवशी भजन झालं. तुकोबाराय गावाकडे निघाले. बालपणचा लहानपणचा बालमित्र तुकोबारायला मंदिरापाशी भेटला. तुकोबाराय बोला, काय केलं म्हणले जीवनामध्ये तुम्ही? परमार्थ करता आला नाही, संसार धड करता आला नाही तुम्हाला. देवना संसार तुका दोहीकडे चोर. संसाराची राख रांगोळी केली, दिवाळा निघाला तरी तुम्ही म्हणलात बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळी पिढा गेली. बायको मेली तरी तुम्ही म्हणलात बाईल मेली मुक्त झाली. एवढं केलं कशासाठी? संसाराची राख रांगोळी केली, परमार्थ अट्टाहासानं केला. परमार्थ अट्टाहासानं केला कशासाठी? यासाठी केला
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मी अट्टहासानं भक्ती केली, कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्ही आम्ही अट्टहास करतो आणि संत ही अट्टहास करतात. पण तुमचा आमचा अट्टहास खरं सांगा, संसारात आहे का परमार्थात आहे? संसारात आहे. अट्टहासानं संसार करतात माणसं, अट्टहासानं. पण अट्टहासानं केलेला संसार माणसाच्या बरोबर येत नाही. किती अट्टहास करा, किती हे जागची जाग्यावर राहणार आहे. परमार्थातला अट्टहास तुमच्या बरोबर येणार आहे. माणसं काही काही माणसं म्हणतात ना, आपल्यासारखा संसार कोणीच करू शकत नाही. अरे येडा आहे तू, तुझ्यापेक्षा पशु चांगले संसार करते. तर माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान पक्षाला दिलंय. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. हे झाडावरचे पक्षी आहेत ना, त्याचा संसार माणसापेक्षा चांगला आहे. त्याचा संसार सांगू का? ऐका. ते बरं जाऊ द्या, संसार सोडून द्या. निसर्गाचा अंदाज सुद्धा माणसापेक्षा जास्त देवानं कोणाला दिलाय? पक्षाला दिलाय. या वर्षी किती पाऊस पडणार आहे? डक साहेबाच्या अगोदर पक्षाला कळतंय. कोणाला? पक्षाला. का? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी पाऊस काळ भरपूर आहे. आणि काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले की समजून चालायचं या वर्षी दुष्काळ आहे. गड्या अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळतंय कोणाला? पक्षाला. याच्यानंतर समका ते सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का? अहो त्याचं नावच सुग्रण आहे. कोण्या झाडावर खोपा बनवीत नाही ते. त्याची पसंतीची एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या. विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुग्रण पाखरू खोपा तयार करते. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय? नवीन गवताच्या काड्या आहेत. 4 महिने पिलं त्याच्यामध्ये राहणार आहेत. 2 फुटाचा खोपा तयार करते, 1.5 फूट जागा वरी सोडते आणि खालच्या साईडला मध्ये जायचा दरवाजा करते. वरच्या साईडला कम केला नाही. त्याचं डोकं एवढं भारी आहे, वरून जर एखादा सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे कोणाचं डोकं आहे? सुग्रण पाखराचं. त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. एक. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, त्याचा चिखल करणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणारं काजवा नावाचं किडू पकडून नेणार आणि ते खोप्यामध्ये त्या चिखलात खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. बसलेल्या कोण्या माणसाला एवढा संसार करता येते? होय, करता येते का? पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसाने शहाणपणा करायचा नाही. मिले हुशार आहे मग काय कळतंय आपल्याला डोंबलं. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलनी जली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. हे पक्षाचा संसार आहे. विठाला काय कळतं महाराज आपल्या
आपल्याला. म्हणून संसार करू नये असं नाही, करावा, पण संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, अट्टहास करावा अट्टहास परमार्थामध्ये. याजसाठी केला होता अट्टहास, मग शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारायनं अट्टहास केला आणि इतरांना सुद्धा अट्टहास करायला लावला. एक तुम्हाला इतिहास सांगतो, इतरांना सुद्धा अट्टहास करायला लावला. तुकोबारायाच्या संगतीमध्ये कशाच्या निमित्तानं सहज काही काही माणसं गेले हो, पण त्याच्यामध्ये बदल झाला. कशा प्रकारानं घडू द्या संताची संगती. संत समागमे एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. इतरांना अट्टहास कसा करायला लावला ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. आता त्याला राजगुरू नगर असं म्हणायला लागले, कारण राजगुरू नावाचे देशभक्त त्या गावात होऊन गेलेले, म्हणून त्याला राजगुरू नगर असं म्हणतात. आणि त्या खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे, आज बी येते. त्या कडूस नावाच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायाच्या काळात गंगाराम पंत मवाळ म्हणून एक व्यक्ती राहत होते. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आपलं काम भलं आपण भले. आणि त्या गंगाराम पंताकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस एवढं दूध द्यायची. त्या म्हशीवर सगळा संसार गंगाराम पंताचा चालायचा. एक दिवशी घडलं असं, अहो ती म्हैसच हरवली. आता हरवली का सुटून गेली का कोण सोडून दिली कोण ठाव. खेडेगावात लय चलत आहे आपल्या. एखाद्याचं बरोबर चाललं तर लोक सोडून द्यासारखी बी त्याला कमी करीत नाहीत माणसं. लय दूध देव लय देखून गेलं तर मग त्याच्यावरती काहीतरी करते ना, तिच्या सडातून तरी रक्त काढते. लय विचित्र लोक आहेत महाराज विठाला. काही का असं ना, म्हैस हरवली. आता म्हैस कुठं गेली असेल व म्हणले. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना होता. म्हैस शोधू लागली, म्हैस कुठं गेली, म्हैस कुठं गेली. घरचे माणसं सगळेच म्हैस शोधाले. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पाहता पाहता 4-5 दिवस झाले, म्हैस सापडली नाही. म्हैस शोधता शोधता गंगाराम पंतांना ज्ञानेश्वरीची ववी आठवली. हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबवतात. मग आता म्हणले हिरवा चारा कुठं असेल. ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचं कडूळ खायला आलेलं आहे का, कोणा मका पेरलेली आहे का. ते पाहता पाहता त्यांची नजर त्या भंडाऱ्या डोंगरावर गेली. आणि त्या भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी पाहिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणले आपली म्हैस भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसेल, जाऊ द्या म्हणले, बघायला काय हरकत आहे, जाऊन तर येऊ. आणि मग गंगाराम पंत मवाळ भंडाऱ्या डोंगरावर आले. तिथं म्हैस दिसली नाही. एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. झाडाखाली बसले तुकोबाराय आणि तुकोबारायचं भजन सुरू आहे. खरं सांगू का, भजन हे एकांतातच पाहिजे. एकांतात केलेलं भजन एक तर देवासाठी असतं, नाही तर मग स्वतःच्या समाधानासाठी तरी असतं. तुकोबारायचं भजन काय ताकद होती तुकोबारायच्या भजनाची. तुकोबाराय पुढं म्हणायचे, वृक्ष वेली तुकोबारायच्या पाठीमागं सूर आळवायच्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सुंदर तुकोबारायचं भजन सुरू आहे. हो सुंदर सुरू आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. पण देहावर नाही तुकोबारायत. ना ठवोनी देह पायाचे चिंतन. तेवढ्यात हे माणूस तिथे गेला. कोण ध्यान आहेत का तुम्ही? कोण? गंगाराम पंत मवाळ तिथं गेले. त्यानं पाहिलं म्हैस दिसली नाही म्हणला. गाड्या कोणतरी महाराज झाडाखाली बसून भजन करायलेत. महाराज कुठले असते? जाऊ द्या म्हणला, कुठले का असं ना. महाराजालाच विचारू तुम्ही म्हैस पाहिली का.
आता महाराज देहावरच नाहीत ना. महाराजापाशी आला, महाराजांना डोळे झाकलेले, भजन सुरू आहे. विठ्ठल 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 हाचे ती गोड लागे गोड लागे विठ्ठल हाचे ती गोड लागे गाता गीती. सुंदर भजन सुरू आहे. आता तेवढ्यात हे गेला आणि हे गेल्या म्हणलं, ओ महाराज, ओ महाराज. महाराज देहावर आले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक गड्या देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा आपल्या पोस्टवर आलाय, याला मदत करायला काय हरकत आहे. महाराजांना डोळे उघडे आणि महाराज म्हणले, बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज? अरे मग आलास कशाला? ते म्हणला, महाराज 5 दिवस झालं म्हणला म्हैस हरपली, कुठं गेली पतात नाही म्हणला. सगळी पंचक्रोशी पाहिली म्हणला, म्हैस सापडली नाही. डोंगराव आलो, मला वाटलं इथं तरी सापडन, पण इथं दिसली नाही म्हणला. तुम्ही भजन करायला दिसलात बा, मला वाटलं तुम्हालाच विचारावं, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजांना हाणून घेतलं. महाराज म्हणले, भल्या माणसा, गाव सोडून डोंगराव येऊन बसलो, मी काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का रे? हा, आणि मला म्हशीच पाहायचे असते तर काय गावात कमी होत्या का? हा, मी म्हैस पाहण्यासाठी नाही, मी देव पाहण्यासाठी इथं आलो. आणि तुला बी सांगतो, भल्या माणसा, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे, देव पहा. मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी. देव पहा. आतापर्यंत घामाघूम झालास, म्हशीसाठी प्रयत्न केलास, इथून पुढे देव पाहण्यासाठी प्रयत्न कर. देव पहावया करी मोसायास नधरी हे आस नाशिवंत. अरे जेवढा तू म्हशीचे शोध घेण्यासाठी प्रयत्न केलास ना, तेवढा जर देव पाहण्यासाठी प्रयत्न केलास तर देव असा पुढीच उभा राहील. त्याला थोडासा रागच आला. ते म्हणला, महाराज मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय बोलायला लागले? माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? हा, म्हैस पाहिली का सांगा, तुम्ही दुसरं भुसकटूक नाही लागली म्हणलं. देव पाहण्यासाठी प्रयत्न करण, असं करण, दम कर, हे मला कळत नाही का? म्हैस पाहिली का सांगा. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर पुढे जाईल, नाही म्हणला तर मागं जाईल, तुम्ही दुसरंच सांगायला लागले म्हणला. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायले, पण जाऊ द्या म्हणले, आपल्यापर्यंत आले. पण महाराजाला पक्क कळालं, याला देवाचं सांगायला जाव तर देव याच्या डोक्यात शिरत. देव याच्या डोक्यात का शिरत नाही? कारण याच्या डोक्यात म्हैस आहे. जोपर्यंत याच्या डोक्यातून म्हैस जात नाही, तोपर्यंत याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर ह्याच्या डोक्यातून अगोदर म्हैस काढणं गरजेची आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यातून म्हशीच जात नाहीत. कीर्तनात बसले तरी जात नाहीत. म्हशीची पेंड, म्हशीची वैरण आणि म्हशीचं दूध. ते बीड जिल्ह्यामध्ये वामन भाऊ म्हणून संत होऊन गेले. वामन भाऊ एक जणाला म्हणले, का रे चल ना वारीला? ते म्हणला, महाराज वारीला आलो असतो. मग म्हैस कोणाला धारच काढू देत नाही म्हणला. महाराज म्हणले, काय 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 म्हणला? म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले, मग उद्याच्याला तू जर तुझी म्हैस मेली तर मग काय करशील? खरंच त्याची म्हैसच मेली. दुसऱ्याच दिवशी मेली. झेंडा घेऊनच दिंडीत आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला, महाराज तुमचे शब्द कसे खोटे होतील. काय झालं? म्हैसच मेली. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस तुला जर वारी करू देत नसल, ती म्हैस जर तुला आळंदी पंढरपूरला येऊ देत नसल, परमार्थ करायला आडवी येत असेल, तर अशा म्हशी मेलेल्या बऱ्या. हा, बऱ्याच म्हशी कीर्तनाला सुद्धा येऊ देत नाही. मी म्हशीबद्दल बोलतोय, तुम्ही का हसायला? मग ती म्हैस 4 पायाची असो, मग तुम्हीच म्हणावं मी विठाल. तसं महाराज म्हणले, याच्या डोक्यातून अगोदर काय काढावं लागेल आपल्याला? म्हैस काढावं लागेल. महाराज म्हणले, काय म्हणणं आहे तुझा? काय नाही, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, कुठंच बघू नको, घरी जाय, दारात म्हैस उभी. ते म्हणला, महाराज 5 दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाही आणि तुम्ही म्हणालेत की दारात म्हैस उभी. अरे मी सांगायलो ना दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला, म्हैस जर नाही सापडली
तर मग मी आणि तुम्ही येत म्हणला. हा मी बी याच भागातला आहे म्हणला. तुम्हाला काय वाटायला लागले? महाराज म्हणले नाही सापडल्या बोल ना, आधीच कशाला. पळतच घरी आलं की हो. घरी आलं तर दारात म्हैस उभी. बापरे. घरातल्या माणसाला विचारलं कुठं सापडली, कधी सापडी? अहो म्हणले सापडीत नाही. बघा ना म्हणले दारात म्हैस उभी आहे. मग तुकोबारायचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे अरे अरे, ज्या महात्म्याच्या शब्दात म्हैस सापडू शकते त्या महात्म्याच्या शब्दात देव सापडू शकत नाही का? देव सापडू शकत नाही. अरे मला म्हणले होते महाराज म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस, देव पाहण्यासाठी कर ना. मी जर म्हणलो असतो ना मला देव पाहायचा आहे महाराज, महाराजानं देव असा पुढी उभा केला असता. पुढी चुकलं म्हणला माझं, चुकलं म्हणला. संसारामध्ये किड्यासारखं बुडालोत म्हणला, काही उपयोग झाला नाही. कोणी या जगात आपलं नाही म्हणला. वैराग्यच प्राप्त झालं त्याला. आता राहिलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण. गेलं म्हणलं आयुष्य, पण जाऊ द्या म्हणला. हुशार होता ते म्हणला गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात बदल करू शकतो. काही जणांचं पेण्यात गेलं असन, खाण्यात गेलं असन, मागचं बघू नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. वैराग्य प्राप्त झालं. ते घरच्या माणसाला म्हणला ह्या बघा आता ही म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले तुम्ही, ते म्हणले तुम्ही ना आम्ही. आता समन मिटला, देव माझा मी देवाचा. आता चाललो म्हणला मी. आणि मग तुकोबाराकडे पळतच आलं. तुकोबारानं लांबून पाहिलं ते रडतच येऊ लागलं. महाराज म्हणले आपण दिलेले इंजेक्शनाचा परिणाम झाला गड्या. आपण दिलेलं सलाईन याला लागू झालो. सांगू लागलो तेव्हा धावू लागलो. यालय तर रडत यालय. हा म्हणले परिणाम झाला. पळतच आलं. महाराज म्हणले म्हैस सापडली नाही का रे? सापडली म्हणला महाराज. मग आता देव सापडून द्या ना. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजानं त्याच्यावर कृपा केली. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. महाराजानं त्याला आपल्या योग्यतेला आणलं. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला आणि तुकोबाराच्या अभंगाचा लेखक बनला. आज जे 4092 तुम्ही आम्ही अभंग वाचतो का, ते अभंग 2 महात्म्यानं लिहिले. बघा कोण? संताजी महाराज जगनाडे सुधुमरेकर आणि गंगाराम पंत मवाळ कडुसकर. त्या 2 महात्म्यानं अभंग लिहिले. आणि मग तुकोबारायनं त्याला सांगितलं बाबा रे, माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावात कर. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव गंगाराम पंतानं स्वतःच्या वाड्यात गावात केला. तर आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देव येतो 2026ला सुद्धा. कारण माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देवाच्या पायघड्या उमटतात आबिरबुक्क्यामध्ये. आज सुद्धा मला सांगा हा अधिकार प्राप्त झाला कशामुळं? तुकोबाराची संगती केली. तुकोबाराने जसा अट्टहास केला तसाच येणं सुद्धा अट्टहास केला. आणि मात्र शेवटचा दिवस गोड झाला. शेवटचा दिवस शेवट तो भला माझा गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड शेवट. आता शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? अंतविधीला जास्त पब्लिक येणं म्हणजे शेवट गोड होणं आहे का? याचा आणि शेवट गोड होण्याचा सूत्रराम संबंध. मग शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेस एकदा तरी देवाचं नाव येणं. ज्याच्या अंतकाळाच्या वेळेस एकदा रामकृष्ण हरी मुखाला आलं का, त्यानं म्हणायचं माझा बहु गोड झाला. आता अंतकाळाच्या वेळेस जर मुखाला नाव आलं तर किती फायदा आहे? ज्याचा मरताना जर एकदा देवाचं नाव मुखाला आलं ना, किती फायदा आहे सांगू? त्याला नेण्याकरता यमदूत येत नाहीत, मग त्याला नेण्याकरता विष्णुदूत येतात. निस्ता येत नाहीत, विमान घेऊन येतात. विमान घेऊन येतात आणि त्याला विमानात घेऊन निघून जातात. मला एक जणांना प्रश्न विचारला. ते म्हणला महाराज, म्हणलं काय?
मरताना एकदा देवाचं नाव घेतलं एवढा मोठा फायदा आहे म्हणलं हो. म्हणलं मग हे तुमचं टाळ कुठून काय उपयोग आहे. म्हणलं काय झालं. मरताना एकदा म्हणू म्हणलं आम्ही काय रामकृष्ण हरी. ते इतकं सोपं नाही. ज्यानं आयुष्यभर नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काही केलं नाही त्याला मरताना एकदा रामकृष्ण हरी येईल का नाही ह्याची गॅरंटी. आणि ज्यानं आयुष्यात कधी देवाचं नावच घेतलं नाही त्याच्या मुखाला कसं येईल का त्याच्या मुखाला. नाही अहो, विद्यार्थ्याला 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी त्याला वर्षभर अभ्यास करावा लागते. बरोबर आहे. त्याला चांगल्या मार्कानं जर पास व्हायचं असेल अभ्यास 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 आणि अभ्यासच करावा लागतो तेव्हा त्याला पेपर सोडवता येतं. तसं मृत्यूच्या वेळेस मृत्यूरूपी परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर आयुष्यभर त्याला परमार्थ परमार्थ आणि परमार्थच करावा लागतो तेव्हा त्याला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येत असतं. अहो, हे संत उत्तीर्ण झाले का जीवनात परमार्थ केला होता म्हणून माझा बहु गोड झाला. काय काय संताचं चरित्र सांगावं. आता इथं माझ्याकडे रिक्वेस्ट केली की तुम्ही शेणा महाराज सांगा. 10 मिनिटात सांगतो. आता हे शेणा महाराजाचीच पाहुणे येतं. आता सांगतो आता शेणा महाराजाचा कसा शेवट गोड झाला. विठाला शेणा महाराज मूळचे महाराष्ट्रातलेच होते. मूळचे कुठले होते. महाराष्ट्रातलेच होते. पण काम करण्यासाठी बांधवगडला गेले मध्य प्रदेशमध्ये. आजोबा पणजोबा त्यांचे गेले. पोटासाठी जावं लागतंय ना. यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. बांधवगडला गेले. सेना महाराजांच्या वडिलाचं नाव होतं देवीदास महाराज. सेना देवीदास वैद्य आडनाव होतं वैद्य. सेना महाराजाच्या आईचं नाव होतं प्रेमकुंवर आणि धर्मपत्नीचं नाव होतं सुंदराबाई. आता सेना महाराजाचा आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायचा काय नाते संबंध आहे ते तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाराय जे आहेत ना ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि सेना महाराजाचे वडील देवीदास महाराज हे 2 जण गुरुबंधू होते. काशीमध्ये रामानंद स्वामीकडे हे 2 जण शिकत होते. कोण. सेना महाराजाचे वडील देवीदास महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि त्या रामानंद स्वामीनं रोज सांगायचं बाबा रे किती जरी वेदांताच्या गप्पा मारल्या ब्रह्माचं झाड उभं केलं तरी आता पंढरपुरात देव उभा आहे. कधीतरी पंढरपूरला जाणं. पण सेना आपलं देवीदास महाराजाला जाता आलं नाही. कालांतराने विठ्ठलपंत कुलकर्णी आळंदीला आले. त्याला 4 मुलं झाले. हे बांधवगडला गेले मध्य प्रदेशमध्ये. वडील उपार्जित त्यांच्याकडे सेवा आली. त्या राजाचं नाव होतं रामसिंह राजा. रामसिंह राजाच्या दरबारातली सेवा आमच्या देवीदास महाराजाकडे आली. सेना नावाचा मुलगा झाला. आता सेना महाराज हळूहळू लहानाचे मोठे झाले आणि सेना महाराजाला जवळ बोलून घेतलं देवीदास महाराजांना. सेना जी बाबा, अरे आयुष्यभर मला काही पंढरपूरला जाता आलं नाही बघ. माझे गुरुजी सांगायचे एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी पंढरपूरला जा. सेना मला पंढरपूरला जाता आलं नाही रे. तू कधीतरी पंढरपूरला जा ना, मला वचन दे सेना. ठीक आहे बाबा. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील. आणि सेना पंढरपूरचे वारकरी जर कधी बांधवगडला आले ना त्या वारकऱ्याची सेवा करायला कधीच विसरू नको. वचन दे मला. सेना महाराजानं वचन बापाला दिलं. देवीदास महाराजानं प्राण सोडला. आता पारंपरिक सेवा उदयसिंह राजाचा मुलगा रामसिंह राजा होता. वडिलाकडे सेवा होती उदयसिंह राजाची आणि उदयसिंह राजाचा मुलगा रामसिंह राजा आणि रामसिंह राजाची सेवा आता सेना महाराजाकडे आली. पारंपरिक नाभियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी नसंडी ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर धंदा करी 2 प्रहर. सेना महाराजांना काय महाराज ड्युटी केली. दुपारी 12 वाजेपर्यंत हजामती करायच्या. 12 वाजता येऊन स्नान करायचं.
स्नान केल्याच्या नंतर मागुतीये जाण शिवू नये धोकटी. पुन्हा धोकटीला हात लावायचा नाही. कधी? आंघोळ केल्याच्या नंतर. आता त्याचा नाही इलाज आहे. आपण रात्री 2-2 वाजूस तर पांढरे काळे केस करायलो ते तरी काय करतील. पण सेना महाराजाचा नियम होता 12च्या पुढे हजामत करायची नाही. एके दिवशी असं घडलं. त्या रामसिंह राजा जे होता का त्याला जन्म, ते रामसिंह राजा असा होता त्याला जन्मताच कोड होती. राजा जर उन्हात गेला की त्याच्या शरीराची आग व्हायची आणि त्याचा राग ते दुसऱ्यावरच काढायचा. एके दिवशी घडलं असं. रामसिंह राजाला हजामत करण्याची लहर आली आणि काही सेवकाला त्यानं बोलून घेतलं. इकडे रे म्हणले, जी आत्ताची आत्ता शेणाला म्हणा राजेसाहेबाची हजामत करायची, राजवाड्यावर त्याला घेऊन या. पण एके दिवशी घडलं असं. बांधव गडला एक 10-5 वारकऱ्याची दिंडी आली आणि सेना महाराजाचा नियम होता, बापानं सांगितलं होतं वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको. कोणताही वारकरी गावात आला की सेना महाराजानं घरी बोलून न्यायचं, फुकट हजामत करायची, जेवू घालायचं, दक्षिणा देऊन वाटं लावायचं. एके दिवशी 5-25 वारकरी घरी नेले, वारकऱ्याची हजामत सुरू केली आणि इकडं राजाला लहर आली कशाची? हजामत करण्याची. जा रे शेण्याला बोलून आणा. सेवक पळतच आले. बाई दारात उभी होती, सेना महाराजाची बायको. सुंदराबाई, जी शेणा कुठे आहे? आमच्या घरी वारकरी आलेत. मग वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत. शेणाला म्हणा आत्ताची आत्ता ताबडतोब तुला राजवाड्यावर बोलिले, राजेसाहेबाची हजामत करायची. ती म्हणली मालकाला मी धाडते, पण वारकऱ्याच्या हजामती झाल्या. कोणाच्या? ती सेना महाराजाची बायको होती. आपली जर असती ना, ती म्हणली असती काय दाड्या चोळायलाच मेल्या, साहेबाचा फोन आलाय 5-25 हजार देईन ते उठ, असं म्हणली असती आपली. पण ती सेना महाराजाची बायको होती. नाव होतं सुंदरा आणि गुण बी सुंदरच होते ना. धाडून देते वारकऱ्याच्या हजामती झाल्या. काय बाई असेल ताकदवान. तिला माहित होतं हे राजा कोण आहे देवापुढी, चिलर माझा पंढरपूरचा मालक खरा आहे. काय ताकद असेल तिची. जा म्हणले, वारकऱ्याच्या हजामती झाल्याशिवाय मालकाला सांगत नाही. हे वापस गेले. वापस गेल्यावर राजा म्हणला आला करायचे ना? नाही मालक. मग अहो त्याच्या घरी कोणीतरी वारकरी आलेत म्हणा, वारकरी. मग आणि त्याची बायको म्हणली वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते. तुमच्यापेक्षा लय ते वारकरी मोठे लागून गेलेत का? याला आगीत रॉकेल टाकणं म्हणायचं. लयच मधले माणसं बेकार असतात मोठाल्या. हो नाही नाही, ते मोठ्या माणसाच्या मनात काही नसतंय. हे मधी काडी लावणारे लय खराब असते. त्यानं लावून दिलं त्याला राजाला. राजेसाहेब अहो आतापर्यंत तुमच्या तुकड्यावर लहानाचं मोठं झालं म्हणले आणि तुम्हाला शहाणपणा शिकवित आहे. हा तुमच्यापेक्षा वारकरी मोठे आहेत का? आणि त्याची बायको मला वापस पाठवलं की वारकऱ्याच्या हजामत झाल्याशिवाय पाठवून देत नाही म्हणली. ते बी येडं. राग आला ना त्याला बी. ते म्हणला माझा आदेश मान्य करीत नाही. आत्ताची आत्ता त्याला बांधून आणा आणि आपल्या दारात आणून त्याला फाशी द्या. दावं घेऊनच निघाले. हो त्याला तितकंच पाहिजे होतं ना. सेना महाराजाचं वर्चस्व खपत नव्हतं. निघाले सेवक. महाराज विटेवरच्या पंढरपुराच्या देवाच्या डोळ्यातच पाणी आलं. काय केलं माझ्या सेनेनं? काय केलं? वारकऱ्याच्या हजामती केल्या म्हणून माझ्या सेनेला ही शिक्षा होऊ देणार नाही. धनकन देवानं विटेवरून उडी टाकली. सेना महाराजाचं रूप घेतलं. सेना महाराजाच्या रूपामध्ये सेना महाराजाच्या झोपड्यातली जी धोकटी होती का, ती धोकटी आपल्या बगलात अडकवली. कोण? देवानं. ती सेपरेट राजासाठी होती ती धोकटी. कोणासाठी? VIP. गणलेल्या कात्रीन गणलेले वस्त्र ते आपल्यासाठी असते. ते राजासाठी होती ती, राजासाठी. देवानं ती धोकटी आपल्या बगलात अडकवली आणि देव निघाले कुठं? राजाच्या दरबारात. इकडं सेना महाराजाला माहित नाही वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत आणि सेना महाराजाच्या रूपामध्ये
राजाला मुजरा केला. कोण? देवानं. मुजरा सरकार, शेना आलास तू? हो मालक. येण्यासाठी थोडासा उशीर झाला बरं का, माफ करा. सेवक वापस बोलवले. माफ करा मालक, पुन्हा असा गुन्हा होणार नाही. ठीक आहे. राजाची हजामत केली. पण हजामत करता करता देवानं चंद्रभागेचं पाणी वाटीत नेलं होतं. आणि हजामत करता करता समोर आरसा दाखवला. पूर्वी आरसे होते ना धोकटीत. आरसा दाखवला तर राजानं आरशात पाहिलं तर देव दिसायलाय. पाठीमागं पाहिलं तर शेणा दिसायलाय. आरशात पाहिलं तो चतुर्भुज रूपात देव दिसायलाय. काय चमत्कार आहे, राजालाच कळत नाही. वाटीत डोकावून पाहिलं तर वाटीत सुद्धा काय दिसायलाय? देवच दिसायलाय. वाटी माझी दिसे हाती, वाटी माझी दिसे कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीत पाहिलं तर देव दिसायलाय, आरसा पाहिला तर आरशात देव दिसायलाय. मुख पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी. काय चमत्कार चाललाय. राजा तर भारावून गेला, कळत नाही काय व्हायले. तर कटिंग झाली. आणि मग सेना महाराज म्हणले, साहेब काय कमी जास्त असेल तर बघून घ्या बर का. तर पुन्हा पाहिलं तर पुन्हा देवच दिसायलाय. आणि मग सेना महाराज म्हणले, आता झोपा, वेळ आहे जरा साक, मी मालिश करतो. आणि मालिश करायला सुरुवात केली तर हात लागल्याबरोबर जन्मताची कोड होती का राजाच्या शरीराला, ती कोडच नाहीशी झाली. कारण हात कोणाचा होता? जगाच्या मालकाचा हात होता. हो, कांती चमकायला लागली सोन्यासारखी. राजा म्हणला, शेना अनेक डॉक्टर पाहिले, अनेक वैद्याला दाखविलं, तरी शरीराची कोड गेली नाही. काय तुझ्या हातात जादू आहे रे? तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड गेली शेना? नाही मालक, आम्ही गरीब माणसं हो, बोलासन फुलास माझा हात लागण्यासन तुमच्या शरीराचं कोड जाण्यास एकच झालं. नाही शेना, उपकार आहेत तुझे माझ्या शरीराची कोड गेली, मला सौंदर्य प्राप्त झालं. शेना काय तुझे उपकार आहेत, सांग मी तुला काय देऊ? काय नका मालक, आम्ही गरीब माणसं आहेत. नाही सांग तुला काय देऊ? राजा मध्ये गेला, 2 मंजळ सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि सेना महाराजाच्या धोकटीत. तेवढ्यात ते दारात आले आणि अदृश्य झाला. कोण होता ते? देव. आणि तीच धोकटी पुन्हा सेना महाराजाच्या झोपडीत अडकून ठेवली. 10 वाजता ओरिजिनल सेना महाराजाच्या हजामती पूर्ण झाल्या वारकऱ्याच्या. आणि बाई म्हणली, मालक सकाळी 8 वाजता राजाचा निरोप आला होता तुम्हाला. असं काय म्हणलीस मग तू? अहो मी म्हणले वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते. सेना महाराज हाणून घेतलं. काय केलंस म्हणलं तू हे? अगं गरम डोक्याचं राजा, आता काय करतंय कोणाला ठाव. पुन्हा तीच धोकटी आपल्या बगलात अडकवली. कोणती? देवानं नेली होती का? तीच धोकटी आपल्या बगलात अडकवली. पळतच सेना महाराज गेले आणि सेना महाराजांना लोटांगणच घातलं राजाला. राजेसाहेब लेकरं बाळ तुमच्या कृपेच्या आधारावर पोचतेत मालक, एवढ्या बार गुन्हा माफ करा, उशीर झाला. राजा म्हणला, सेना डोक्यावर परिणाम झाला करते? काय झालं? सकाळी 8 वाजता आलास, हजामत केलीस, चेष्टा करू नका मालक गरीबाची. अरे नाही सेना, अरे बघ ना सेना, तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड नाहीशी झाली. बघ ना माझं शरीर, खरंच पाहिलं तर शरीराची कोड नाहीशी झाली.
आणि शेणा तुझे माझ्यावर उपकार आहे शेणा, म्हणून 2 वंजळ मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या, ढोकटी उघडून बघ. शेणा महाराजानं धोकटी उघडून बघितली तर सोन्याच्या मोहरा दिसल्या. खालीच बसले आणि ढसढसा रडायला लागले शेणा महाराज. राजा म्हणला, शेणा रडायला काय झालं? माफ करा मालक, आज मला माझा मर्तानाचा बाप आठवला मालक. माझा बाप मला म्हणून गेला होता, शेणा वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मालक, तुमची हजामत करायला मी आलो नाही. मी तर वारकऱ्याची हजामती करू लागलो मालक, तुमची हजामत करायला मी आलो नाही. पण पंढरपूरच्या मालकानं तुमची हजामत केली मालक, तुमची हजामत केली. राजा म्हणला, खरंय शेणा, अरे आरशात पाहिलं तर देव दिसायचा रे, वाटीत पाहिलं तर मला देव दिसायचा रे, खरंय शेणा तुझं. शेणा महाराज म्हणले, माफ करा मालक, आता इथून पुढं मी कोणाची हजामत करणार नाही आणि इथून पुढं माझ्या मालकाला कोणाची हजामत करू देणार नाही. माझ्या नोकरीचा राजीनामा, त्या दिवशी शेणा महाराजानं नोकरीचा राजीनामा दिला आणि पायी आता पंढरपुराकडे निघाले. पंढरपूरला आले, कारण बापानं सांगितलं होतं, शेणा एकदा तरी पंढरपूरला जाय. गेले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकाला पाहिलं आणि वापस आले. वापस आल्याबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराजाचं कीर्तन महाद्वारात सुरू होतं आणि नामदेव महाराजाचे पाय धरले. नामदेव महाराज म्हणले, कोण आहेत आपण? महाराज, मी शेणा नावी आहे, पंढरपूरची वारी करण्यासाठी आलो मालक. माझा बाप 2 महिन्यापूर्वी वारला. माझ्या बापानं सांगितलं होतं कधीतरी पंढरपूरची वारी कर. ज्ञानोबारायचे वडील विठ्ठलपंत आणि माझे वडील देवीदास महाराज दोघं गुरुबंधू आहेत महाराज, म्हणून त्यांची वारी पूर्ण करण्याकरता आलो महाराज. आता पांडुरंगाचं दर्शन झालं, मला ज्ञानोबारायच्या दर्शनाला जायचंय, कसं जाऊ सांगा. हे त्यावेळेस ज्यावेळेस शब्द नामदेव महाराजांना ऐकले, बरोबर नामदेव महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामदेव महाराज म्हणले, शेणा येण्यासाठी उशीर झाला. ज्या ज्ञानोबारायच्या दर्शनाला तुम्हाला जायचंय त्या ज्ञानोबारायनं आता समाधी घेतली. तुम्हाला ज्ञानोबारायचं नाही, ज्ञानोबारायच्या समाधीचं दर्शन तुम्हाला घ्यावं लागल. रडायला लागले शेणा महाराज. अहो म्हणले, एवढे उपकार केले ज्ञानोबारायनं आमच्यावर, केवढा केला उपकार आणि काय वानो मी पामर. नामदेवरायाचा आशीर्वाद घेतला आणि राहिलेलं आयुष्य मात्र फक्त पंढरपूरची वारी केली आणि राहिलेलं आयुष्य फक्त आणि फक्त भजनात आणि पांडुरंगाच्या सेवेत हजामत जीवनामध्ये केली, तर फक्त भागवत भक्ताची वारकऱ्याचीच हजामत केली आणि शेवटचा दिवस गोड झाला. आज सुद्धा बांधव गोडला शेणा महाराजाची समाधी आहे. कुठं? जिथं मिलिटरी एरिया आहे तिथं शेणा महाराजाची समाधी आहे आणि शेणा महाराजाची समाधी साफ करायला आज सुद्धा त्या जंगलात वाघ येतो. वाघ, अहो तुम्ही आम्ही समाधी साफ करत नाहीत, तो वाघ येऊन शेणा महाराजाच्या समाधीची सेवा करतो. एवढी शेणा महाराजाचा अधिकार मोठा आहे. शेणा महाराजाचा एवढा अधिकार का प्राप्त झाला? साधू संताची संगती लाभली म्हणून जीवनात अट्टहास केला. याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. आता मात्र मी निश्चिंत झालो, माझ्या जीवनाची धावा आता संपलेली. खुंटलिया धावा तृष्णेची आ. कशाच्या बळावर निश्चिंत झाले महाराज? कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मागचं जीवन पाहिलं तर मलाच माझं कौतुक वाटतं, म्हणून राहिलेलं आयुष्य आता तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. टाइम झालेला आहे, तरी बी 1-5 मिनिटं घेतो. ज्या पित्याचं हे गोड जेवण आहे, गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे, त्यांच्यासाठी 10 मिनिट घेतो. कारण ज्यांच्या जीवनातून आई निघून गेली, ज्यांच्या जीवनातून बाप निघून गेला, समजून चालायचं सुखाचा समुद्र आटला. माय गेली बाप गेला, आता सांभाळ विठ्ठला.
जेवढं आईचं प्रेम मुलावर असतं तेवढंच बापाचं प्रेम सुद्धा मुलावर असतं. फरक एवढाच आहे, आईचं प्रेम दिसतं आणि बापाचं प्रेम दिसत नाही. आई फक्त घरातलं पाहते, पण घरामध्ये शिदोरी कुठून आणून ठेवायची हे बापाकडे असते. मी तर म्हणतो या जगामध्ये असा कोणताच बाप नाही की त्याला वाटतंय माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं, माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं. नाही, उलट कोणताही बाप एकच अपेक्षा आहे, बाप करी जोडी लेकुराची ओढी, माझ्यापेक्षाही माझा मुलगा मोठा व्हावा. कोण्याही बापाला एकच वाटतं, गड्या मी जे जीवनामध्ये त्रास सहन केलाय, मी जे दुःख सहन केलंय, ते दुःख माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये. म्हणून प्रत्येकाचा बाप रात्रंदिवस कष्ट करत असतो लेकरायसाठी. लेकरायसाठी बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळत असते. प्रत्येक मुलीला माहेर आहे, माहेरामध्ये आनंद कुठपर्यंत आहे. बाप गेल्याच्या नंतर बाकीचे लोक प्रेम करतात, पण बापाच्या प्रेमात आनंद आहे, तो दुसऱ्याच्या प्रेमात आनंद नाही. आनंद कुठपर्यंत आहे, माय जोपर्यंत माहेरात आहे आणि बाप जोपर्यंत माहेरात आहे तोपर्यंतच. आपली मुलगी कोणीतरी आणायला जावं, यावी मुलगी, ही पोटातून कळकळ बापाची आहे, बापाची. 80 वर्षाचा बाप माहेरामध्ये जिवंत असू द्या, 60 वर्षाची मुलगी भेटायला जाऊ द्या, 80 वर्षाचा बाप सुद्धा 60 वर्षाच्या मुलीची पिशवी रिकामी हातानं वापस येऊ देत नाही. गहू देईन, ज्वारी देईन, बाजरी देईन, कांदे लसूण देईन, द्यायची वस्तू नाही. कुठपर्यंत बाप आहे तोपर्यंत. मला तर वाटते बाप जेवढं मुलीवर प्रेम करतो ना, जगात निस्वार्थ प्रेम फक्त दोघायचे. कोणी जर विचारलं ना तुम्हाला निस्वार्थ प्रेम कोणाचं आहे, दोघायचं, एक बापाचं आणि मुलीचं. तेवढं जगात प्रेम निस्वार्थ कोणाचंच नाही. बाप मुलावरही प्रेम करतो, पण लहानाचं मोठं व्हावं, याला नोकरी लागावी आणि म्हातारपणी आमचा सांभाळ करावा. माय बाप सांभाळीतील लोभाकारणे. पण मुलीपासून काय स्वार्थ आहे? आता इथं तुम्ही बसलेले प्रत्येक जण मुलीचा बाप आहे, तुमच्या मुलीपासून तुमचा काय स्वार्थ आहे? बापाला माहित आहे एक दिवस मुलगी आपली आपलं घर सोडून निघून जाणार आहे गड्या, तरी पण बाप मात्र तिच्यावर प्रेम कधी कमी करत. मी तर असे काही काही बाप पाहिले तो, मुलीचं लग्न लावण्यासाठी खिशात पैसे नाहीत, हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत, पण बापानं स्वतःची जमीन विकली आणि पोरीला चांगल्याच्याच घरी दिलं. हे फक्त बापच करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. बाप गेल्यावर बापाची किंमत मुलीला कळती, मुलाला कळती. मला कसं तरी होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यान शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आदली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, उदार पाधार कपडे पोरांना आणायचा. जुन्या कपड्यानं बाप बाजारी फिरायचा. आमच्या पोटाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. पोरीचं लग्न करायचंय, खिशात पैसे नाहीत, बाप मनात झुरायचा. लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बापा आज निघून या गेला. लाडक्या लेकीचा जीव आज वनवासी झाला. मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप गेल्या बापाची किंमत कळते हो. ओरामंदी माया त्याच्या
काळ्या मेघावानी दाखविला कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामंदी हसू जरी कन्हा वाकला घडी भर तो थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर उमगाया वापर. म्हणून आजच्या दिवशी गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. जे गेलेत तुम्ही त्यांना लाडांना अण्णा म्हणत होते, बरोबर आहे. अण्णाच्या चरणी या नारदाच्या गादीवरून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. जे कुठं जिथं असतील तिथं या परिवाराला ते आशीर्वाद देतील. माझ्यानंतर सुद्धा माझ्या परिवारानं माझी दखल घेतली, माझ्या गोड जेवणाचा कार्यक्रम केला. जिथं कुठं असतील तिथून या परिवाराला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आहा कटा त्याचे करीती पितर, पण नाही कार्यक्रम केला तर कल्याण विचिती सर्वदा कल्याण पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. सर्वांचं कल्याण व्हावं, भलं व्हावं असं ते स्वर्गातून वैकुंठातून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांच्या चरणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, शेणा महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, जनाबाई, सखुबाई, अष्टाद सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. मोतीराम महाराज, मारुती महाराज, सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर